जेमिनी गणेशन हे तमिळमधले अत्यंत नामवंत असे अभिनेते होते। त्यांचं लग्न झालं होतं, मुलं होती, सगळं काही सुरळीत होतं। पण जेमिनी गणेशन यांचं आणि पुष्पवल्ली नावाच्या अभिनेत्रीचे जवळचे संबंध होते। आता ही पुष्पवल्ली कोण होती तर ती त्या काळात नामवंत अभिनेत्री होती आणि हिचे एका व्यक्तीबरोबर ती जवळचे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तिचे एका तरुणाबरोबर संबंध होते। या संबंधामधून तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं बाबूजी, आणि मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं रमा। आणि याच्यानंतर पुष्पवल्लीनं त्याला पहिल्या प्रियकराला सोडलं। त्यानंतर तिने दुसरा प्रियकर पकडला, ते होते वासन, हे निर्माते आणि दिग्दर्शक होते। तर यांच्याबरोबर ती राहत होती। यानंतर या दुसऱ्याही प्रियकराला हिनं सोडलं आणि आता ती जेमिनी गणेशनबरोबर ती राहायला लागलेली आहे आणि याच्यामधून तिला 2 मुलं झाली, यातली थोरली मुलगी आणि आजची स्टोरीची महानायिका रेखा। आता यांचं मूळ नाव आहे भानुरेखा जेमिनी गणेशन अय्यर असो। तर पहिली मुलगी झाली भानुरेखा आणि दुसरी मुलगी झाली राधा। आता या मुलांनाही या जेमिनीनं आपली मुलं मानायला नकार दिला होता, म्हणजे ही माझी मुलं नाही आहेत असं तो म्हणायचा। आता पुष्पवल्लीबरोबर ती यानं लग्नसुद्धा केलेलं नव्हतं, फक्त यांचे संबंध होते। आणि नंतर ही पुष्पवल्ली जी आहे ती एकटी पडली आणि एकटी पडल्यानंतर मग तिनं आपला चौथा जोडीदार पकडला। त्या काळामधला एक सिनेमॅटोग्राफर होता, त्यांचं नाव आहे के प्रकाश। यांच्याबरोबर ती हिचं सूत जुळलं आणि मग ह्यांच्यापासून तिला 2 मुलं झाली, धनलक्ष्मी आणि शेषू। अशा पद्धतीनं 4 जणांबरोबर जवळचे संबंध, याच्यातून झालेली ही 6 मुलं। पण ह्या 4ही जणांनी यांना दूर लोटलं आणि यामुळे 6 मुलांची जबाबदारी पुष्पवल्लीवरती येऊन पडलेली आहे। एका बाजूला जेमिनी गणेशन हे सुपरस्टार झाले होते आणि त्यांनी पुष्पवल्लीला वाऱ्यावरती सोडलं होतं आणि आता सावित्री नावाच्या एका अभिनेत्रीबरोबर ती यांचे जवळचे संबंध होते आणि तिलासुद्धा मुलं झाली। म्हणजे जेमिनी गणेशनचं अगोदर लग्न झालं, त्याच्यानंतर पुष्पवल्ली, त्याच्यानंतर सावित्री आणि त्याच्यानंतर चौथ्याही एका तरुणीबरोबर ती यांचे संबंध होते। अशा पद्धतीनं बघा, 4 जणांशी जवळीक असणारी आणि 6 मुलांना सांभाळणारी आई आणि सुपरस्टार, पण अनेक महिलांबरोबर ती अनैतिक संबंध असणारा आणि आपल्या स्वतःच्या मुलांना दूर लोटणारा बाप, हा अशा पद्धतीचं या दोघांच्यामधले अनौरस मुलगी आणि त्या मुलीची ही आजची कर्मकहाणी आहे। म्हणजे रंगवलेल्या चेहऱ्यानं वासनेच्या बाजारात चारित्र्याला पायदळी तुडवून कलेची तळी उचलणाऱ्या महान कलावंतांची ही कहाणी आहे। पण हे काहीही असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की ती पुष्पवल्ली जी आहे ती अत्यंत महान अशी आई म्हणून महान होती, कलाकार म्हणून महान होती। आता चारित्र्य म्हणून आपण त्या विषयावरती न बोललेलं बरं, पण सगळ्यांनी नाकारलं होतं तरी पण ती मुलांना सांभाळत होती। आता ही आई आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी डबल शिफ्ट करत होती, त्यानंतर आपली ओढाताण करत होती। आता याच्यामध्येच तिला घोड्यावरती, म्हणजे घोड्याची रेस असते त्याच्यावरती पैसे लावण्याचं व्यसन लागलं आणि त्यामुळे मग तिच्यावर प्रचंड कर्ज झालं होतं आणि त्यामुळे ही कर्जामध्ये बुडायला लागली। एका बाजूला कर्जात बुडणारी तिची आई होती आणि दुसऱ्या बाजूला भानुरेखा जी आहे ती आता हळूहळू लहानाची मोठी व्हायला लागली, शाळेमध्ये जायला लागली आणि इथंसुद्धा मुलं तिला चिडवत होती, बेवारस बिनबापाची म्हणून तिला चिडवायची। आता अगदी लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टीचा त्या भानुरेखाच्या मनावरती परिणाम होत होता। आता या सुमारास म्हणजे 1966 मध्ये रंगुला रत्नम या चित्रपटाद्वारे या भानुरेखानं बालकलाकार म्हणून पदार्पण केलेलं होतं किंवा त्या चित्रपटात तिनं काम केलं होतं। त्याचबरोबर ती भानुरेखाचं शिक्षण पण चालू होतं, पण शिकण्यावरती तिचं लक्ष नव्हतं। 1968 साली ही नापास झाली आणि त्यामुळे तिने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आणि आता आपल्या मुलीला चित्रपटात काम मिळावं यासाठी आई पुष्पवल्ली अनेक निर्मात्यांकडे जायला लागली होती आणि भानुरेखाला काम मागत होती, पण तिला काम मिळत नव्हतं, कारण जेमिनी गणेशन हे सुपरस्टार होते आणि जर आपण हिला काम दिलं तर हा सुपरस्टार नाराज होईल आणि त्यामुळे काम मिळत नव्हतं। अशा पद्धतीनं बघा, 13-14 वर्षाची ही भानुरेखा होती, तेव्हापासूनच तिचं स्ट्रगल चालू झालेलं होतं आणि भानुरेखाच्या वयाची मुलं जी होती ती त्यांचं बालपण जगत होती आणि भानुरेखा आणि तिची आई मात्र तिच्यासाठी काम शोधत होते आणि अगदी त्या काळामध्ये छोटे छोटे रोलसुद्धा आता भानुरेखा करायला लागली होती। बापाच्या जीवावरती उड्या मारणारे अनेक होते, पण आता हिची अवस्था अशी होती की बापामुळेच तिला काम मिळत नव्हतं, पण कोणाचं नशीब कधी पालटेल सांगता येत नाही। आणि 1968 साली तिला एक मोठी ऑफर आली होती। एक उद्योगपती होते कुलजित पाल, तर यांना असं वाटलं की आपण मुंबईमध्ये जावं आणि एखादा चित्रपट तयार करावा, याच्यासाठी ते मुंबईला आले होते। आता त्यांनी एक चित्रपट सुरू केला, चित्रपटाचं नाव आहे गलियों का राजा। आता या चित्रपटामध्ये राजकुमार, हेमा मालिनी आणि मुमताज ही मंडळी काम करत होती। आता हे सगळे सुपरस्टार होते आणि नव्या नवरीपेक्षा जास्त या लोकांचे नखरे असायचे आणि त्याच्यामुळे त्या निर्मात्याला मोठं आर्थिक नुकसान सोसायला लागलं आणि चित्रपटसुद्धा बंद पडला, डब्यामध्ये गेला। आता याच्यामुळे या निर्मात्यानं ठरवलं की आता असल्या सुपरस्टार
सुपरस्टारला घ्यायचं नाही, नव्या कलाकारांना घ्यायचं आणि कमी बजेटमध्ये चित्रपट बनवायचा. आणि त्यांनी त्या चित्रपटाचं बनवायला घेतला, त्याचं नाव ठेवलं होतं अंजना सफर. आता या चित्रपटामध्ये त्या काळातला एक नायक होता विश्वजित यांना त्या ठिकाणी प्रसिद्ध नायक होते, तर त्यांना घेतलं होतं अभिनेता म्हणून. आता त्यांना हिरोईन घ्यायची होती, नायिका पाहिजे होती. आता त्यावेळेस कुलजीत जी आहे त्यांनी म्हणजे भानुरेखा जी आहे त्यांना बघितलं. त्यावेळेस ती 14-15 वर्षाची होती आणि ती थोडीशी सावळी, थोडीशी जाड, पण दिसायला अत्यंत देखणी होती. आणि अशा पद्धतीची भानुरेखा आहे ती या चित्रपटासाठी फिट बसत होते आणि त्यामुळे हिला नायिका म्हणून घ्यायचं असं कुलजीत यांनी ठरवलं. आता आपल्या मुलीला हिंदी चित्रपटामध्ये काम मिळतंय म्हटल्यानंतर त्या आईचा आनंद जो आहे ते आईला कळल्यानंतर तिचा आनंद गगनामध्ये मावत नव्हता. आणि आता चेन्नईची भानुरेखा तिनं मुंबईचा रस्ता पकडलेला होता. साल आहे 1964. या साली तिनं पहिलं पाऊल मायानगरीमध्ये मुंबईमध्ये टाकलेलं होतं. पण त्यावेळी तिलाच काय, पण कुणालाच माहीत नव्हतं की हीच भानुरेखा ही हिंदी चित्रपटसृष्टीवरती, इंडस्ट्रीवरती राज्य करणार होती आणि थोडं थिडकं नाही, तब्बल 50 वर्ष ती राज्य करणार होती. पण तिची सुरुवात मात्र अत्यंत वाईट झाली होती, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बघा, आता ती मुंबईमध्ये आली. मुंबईमधलं जुहू आहे या ठिकाणचं अजंठा पॅलेस हॉटेल होतं आणि या ठिकाणी रूम नंबर 115 या ठिकाणी भानुरेखाला सुरुवातीला ठेवण्यात आलं होतं. 5 वर्षाचा करार करण्यात आला होता आणि पहिल्या चित्रपटाला तिला 25,000 रुपये फी मिळाली होती. अशा प्रकारे तिची सुरुवात झाली होती आणि पुढील 5 वर्षामध्ये इतर चित्रपट जे आहे ते सुद्धा भानुरेखा करणार होती. पण सुरुवातीलाच तिला प्रचंड चुकीचा अनुभव आलेला होता. एक 14-15 वर्षाची मुलगी आहे, एक नकळती मुलगी आहे, जिचं खेळण्या बागडण्याचा दिवस होतं, मैत्रिणीमध्ये खेळावं असं काही, पण असं काहीही तिला करता येत नव्हतं. तिच्यावरती फार मोठी जबाबदारी पडली होती आणि तिला या कोवळ्या वयामध्ये आपला परिवार जगवायचा होता, परिवार सांभाळायचा होता. पण दुर्दैव बघा, ही 14-15 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीवरती याच वयामध्ये अनेकांनी हात टाकले होते, अनेकांनी तिचं शोषण केलं होतं. आता हात टाकणं याचा अर्थ आणि शोषण करणं याचा अर्थ नीट समजून घ्या. कोवळ्या वयामध्ये तिला अशा पद्धतीनं लोकांचा वाईट अनुभव आला होता, पण ती मजबूर होती. त्यांना जर विरोध केला तर चित्रपट हातामधले जातील आणि त्यामुळे ती सगळं सहन करत होती. तारीख आहे 7 ऑगस्ट 1969. या दिवशी अंजना सफर या चित्रपटाचा मुहूर्त होता आणि त्यानंतर आठवड्याभरामध्येच मेहमान या चित्रपटाचा मुहूर्तसुद्धा पार पडला आणि त्याच महिन्यामध्ये 20 ऑगस्ट या दिवशी हसीनो की देवता या चित्रपटाचाही मुहूर्त झाला आणि 30 तारखेला सावन भादो ह्याही चित्रपटाचा नारळ फुटला होता. म्हणजे एका महिन्यामध्ये 4 चित्रपटांचे मुहूर्त झाले होते आणि यातला पहिला चित्रपट होता अंजना सफर. आता याचं नंतर नाव बदललं होतं आणि त्या चित्रपटाचं नाव ठेवलं होतं 2 शिकारी, म्हणजे 2 शिकारी अशा पद्धतीनं. आता या चित्रपटाचा पहिला दिवस होता आणि निर्माता कुलजीत पाल, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर राजा नवाथे आणि नायक होते विश्वजित. आता या मंडळींनी एक प्लॅन केला होता, एक रोमॅन्टिक सीन होता. पहिला सीन होता, रेखा, विश्वजित सगळे तयार होते. रोल, कॅमेरा, ॲक्शन म्हटले आणि विश्वजितनं रेखाला मिठीमध्ये घेतलं आणि तिला किस करायला सुरुवात केली. आता युनिटनं हे सगळं बघितलं आहे, लोक टाळ्या वाजवत होते, शिट्ट्या वाजवत होते, दिग्दर्शक कट बोलत नव्हता. तब्बल 5 मिनटं हा सगळा किसिंगचा प्रकार चालला होता. सगळ्यांच्या समोर कोणतीही पूर्वकल्पना न देता अशा पद्धतीनं तमाशा करण्यात आला होता. पण या सर्वांना माहीत होतं की रेखा याला विरोध करणार नाही, म्हणजे भानुरेखा विरोध करणार नाही, कारण तिला चित्रपटांची गरज आहे आणि तिने जर असं केलं तर ते चित्रपट बंद होतील, तिला मिळणार नाहीत, त्यामुळे ती सोडून जाणार नाही. आणि यामुळे या लोकांनी 14-15 वर्षाच्या मुलीचा अशा पद्धतीनं तमाशा केला, अशा पद्धतीनं तिचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. आता या जागी जर दुसरी अभिनेत्री असती तर मात्र कोणाची हिंमत पण झाली नसती. पण दुसऱ्याच्या मजबुरीचा फायदा कसा घ्यायचा हे जगाला चांगलं माहीत असतं आणि या ठिकाणी तसंच झालेलं होतं. पण शूटिंग संपली आणि रेखा रूमवरती आली, मोठमोठ्याने रडत होती, काय माझी जिंदगी आहे. आणि त्या दिवसापासून मात्र त्या दिवशीच रेखा मनसोक्त रडली आणि तिने ठरवलं आता रडायचं नाही, हे जग असंच आहे आणि हे लोक असेच असतात आणि यांना आपण काय करणार, आपण मजबूर आहोत. पण आता यांना जे हवं आहे ते आपण त्यांना द्यायचं आणि आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपण मिळवायचं आहे, जशास तसं वागायचं आहे. आणि आज आपला हे लोक वापर करून घेत आहेत, उद्या आपण त्यांचा वापर करून घ्यायचा. आणि आता ती भानुरेखा बदलली. पहिल्यांदा तिनं स्वतःचं नाव बदललं, तिने नाव ठेवलं फक्त रेखा. आता बिनधास्त जगायचं, बोल्ड जगायचं, मनाप्रमाणे जगायचं, आयुष्याचा आनंद घ्यायचा. आणि त्यानंतर दुसरा दिवस उजाडला.
किसिंगची बातमी मीडियावाल्यांपर्यंत पोहोचली होती आणि मग त्यांनी रेखावरती विविध बातम्या द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे रेखाला फायदाच झाला. तिला प्रचंड प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. यावेळेस रेखाला समजलं की हे पत्रकार, मीडिया यांना समाज, जग, नीती, अनिती यांच्याशी काही देणं घेणं नाही आहे. यांना फक्त चटपटीत पाहिजे आहे, त्यांना त्यांचा धंदा करायचा आहे. त्यामुळे त्यांना जेवढं आपण बोल्ड राहू, बिनधास्त राहू, बिनधास्त बोलू, तेवढी आपली जास्त प्रसिद्धी होणार आहे. आणि एखादी व्यक्ती अतिशय चांगलं काम करणारी अभिनेत्री आहे, चांगलं काम करणारी व्यक्ती आहे, रात्रंदिवस समाज करणारी म्हणजे समाजसेवा करणारी व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला किंवा अत्याचारित पीडित व्यक्ती आहे, पण अशा व्यक्तीला हे मदतही करत नाही आणि ह्या व्यक्तीच्या बातम्याही देत नाही. पण जी व्यक्ती बोल्ड वागते अशा व्यक्तीला मात्र प्रसिद्धी लवकर देतात आणि त्यामुळे आता या लोकांचा वापर आपण करून घ्यायचा असंही हिनं ठरवलेलं होतं आणि तसंच वागायला सुरुवात केली. आता पुढं 1969 साली इंटरनॅशनल मॅगझिन लाईफ आहे, तर याच्यावरती रेखाचा किस करतानाचा एक फोटो छापून आला होता. एवढंच नाही तर रेखानं फोटोसाठी खास किसिंगचं शूट केलेलं होतं आणि त्यामुळे ज्या अभिनेत्रीचा एकही चित्रपट आला नाही तिचं नाव जगभर प्रसिद्ध झालं होतं. प्रसिद्धी मिळवण्याचं नवं तंत्र आता तिला सापडलेलं होतं आणि आता ती अत्यंत मादक अशा पद्धतीचे फोटो काढायची आणि मीडियावाल्यांना द्यायची आणि त्यामुळे रेखाची सगळीकडे चर्चा व्हायला लागली होती आणि ती एक सेक्स सिम्बॉल अशा पद्धतीची तिची प्रतिमा चालू झाली होती किंवा तयार होत होती. आता या प्रतिमेच्या आणि प्रसिद्धीच्या जोरावरती रेखाला जाहिराती मिळायला लागलेल्या होत्या. आता ही जाहिरात बघा, गोल्ड स्पॉटची ही जाहिरात आहे आणि इतरही अनेक जाहिराती आहेत त्या तुम्ही पाहू शकता. तर या जाहिरातीमध्ये एक वाक्य आहे, ताजगी के लिए आइए अपनी प्यास बुझाइए. आता याचा अशा पद्धतीचा, आता याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, पण अशा पद्धतीच्या ॲड होत्या. याच्यातून हिला पैसा मिळत होता आणि प्रसिद्धी मिळत होती. पैसा आणि प्रसिद्धी आता तिच्या पायाशी लोळण घेत होते आणि एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नव्हता. पण याच काळामध्ये सावन भादो या सिनेमाचं शूटिंग पण चाललेलं होतं. आता याच्यामध्ये नवीन निश्चल हे रेखाईचे हिरो होते आणि दिग्दर्शक होते मोहन सेहगल. चित्रपटाचं शूटिंग चालू झालं होतं आणि सप्टेंबर 1970च्या काळामध्ये ह्या चित्रपटाचं नॉवेल्टी थिएटर आहे त्या ठिकाणी त्याचा प्रीमियर होता. आता यासाठी शशी कपूर त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी रेखाला पाहिलं आणि रेखाला पाहिल्यानंतर ते हसत हसत बोलले, अरे ही तर काळी, जाडी आणि गावठी पोरगी, ही इंडस्ट्रीमध्ये काय टिकणार. आता शशी कपूरसारखा मोठा अभिनेता आहे आणि एका 14-15 वर्षाच्या 15-16 वर्ष आता वय असेल तिचं, त्या मुलीबद्दल अशा पद्धतीने बोलत होते. म्हणजे त्या मुलीला प्रोत्साहन द्यायचं, पण त्यांनी प्रोत्साहन तर दिलंच नव्हतं, पण अशा पद्धतीनं ते बोलले असं माध्यमातून समोर आलं होतं. आता हे ऐकल्यानंतर त्या रेखाला किती वाईट वाटलं असेल. म्हणजे तुम्हाला साथ देता येत नसेल तर देऊ नका, पण पाय तरी ओढू नका. मारणाऱ्याचा हात धरता येतो, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. पण अशा पद्धतीचे अनुभव रेखाला यायला लागले होते आणि आता हे नवीन नव्हते. त्यामुळे ती इग्नोर करत होती, ती शिकत होती आणि ती जास्तच बिनधास्त होत चालली होती, ती बोल्ड होत चालली होती. आणि पुढं सावन भादो हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. रेखा आणि नवीन निश्चल यांच्याकडे चित्रपटाची लाईन लागली आणि यावेळेस जो चित्रपट येईल तो चित्रपट साईन करायचा आणि पैसे घ्यायचे आणि चित्रपटाला सुरुवात करायची असं तिनं ठरवलेलं होतं. आता तिला खरं पैशाची गरज पण होती. आईचं कर्ज फेडायचं होतं, भावंडांचं पालनपोषण करायचं होतं, स्वतःसाठी बंगला गाडी घ्यायचे होते आणि याच्यामुळे रेखानं त्या काळामध्ये जवळजवळ 2 डझनपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. 2 डबल शिफ्ट तिच्या चालू होत्या. आता रेखा सुरुवातीला प्रचंड बिझी झालेली होती. याच्यातच काही चित्रपट आले आणि काही चित्रपट गेले हे कळलंसुद्धा नाही. पण रेखाच्या चित्रपटांचा धडाका चालू होता. दुसऱ्या बाजूला प्रसिद्धीसाठी रेखा पत्रकारांना मुलाखती देत होती, बोल्ड आणि बिंदास बोलत होती, याची बातमी होत होती. हे सगळं चालू होतं. साल आहे 1972. आता त्या साली एक बेचारा या चित्रपटाची घोषणा झाली. याच्यामध्ये रेखा आणि जितेंद्र हे मुख्य भूमिकेमध्ये होते आणि याचं शूटिंग जे आहे ते शिमल्याला होतं. आता त्यावेळेस रेखाचं आणि जितेंद्रचं दोघांचंही लग्न झालेलं नव्हतं आणि शिमल्याच्या रोमॅन्टिक वातावरणामध्ये दोघांच्यामध्ये गरमागरम अशी मैत्री सुरू झाली होती. आणि मग मैत्री सुरू झाली, मग वेटिंग, मीटिंग, सेटिंग, फिटिंग, बॅटिंग आणि मग टिंग सुरू झालेलं होतं. आता रेखाला वाटलं आपल्याला एक चांगला जोडीदार भेटला आणि आत्तापर्यंत तिला प्रत्येक पुरुषाचा वाईट अनुभव आला होता, पण आता मात्र जितेंद्रच्या रूपानं एक हिरवळ तिला दिसायला लागली आणि आता दोघंही बाहेर जेवायला लागले, डेटिंग फिटिंगला जायला लागले.
त्यानंतर मग लाँग ड्राईव्हवरती फिरायला लागले आणि यांचा एक बेचारा चित्रपट जो आहे तो सुपर डुपर हिट झाला आणि दोघांची जोडी हिट झाली आणि आता यांच्यातली जवळीक अजून वाढली. आता ही बातमी रेखाच्या आईला समजली. आता तिचीसुद्धा या दोघांच्या प्रेम प्रकरणाला परवानगी होती आणि आईलाही जितेंद्र जावई म्हणून आवडत होता, चांगला वाटत होता. आता हे दोघं लग्न करतील आणि यांचा संसार चालू होईल इथपर्यंत प्रकरण गेलं होतं. रेखा जितेंद्रवरती मनापासून प्रेम करत होती, पण तिचं हे पहिलं प्रेम सफल झालं नाही. याला कारण होती शोभा. ही एक हवाई सुंदरी होती आणि पाठीमागच्या अनेक वर्षापासून जितेंद्र आणि शोभा यांच्यातलं प्रेम प्रकरण चालू होतं. आता ही गोष्ट रेखाला नंतर समजली आणि मग जितेंद्रनं आपल्याला केवळ टाईमपास समजला हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळे या दोघांच्यामध्ये भांडणं झाली आणि जितेंद्रनं सगळ्या युनिटच्या समोर रेखाला अपमानित केलं होतं आणि तू अशी आहे, तू तशी आहे, अशा पद्धतीनं शब्द वापरले होते. आता ही जी बाब आहे ती रेखाच्या मनाला लागली होती आणि शिमल्यातून सुरू झालेलं हे प्रकरण मुंबईमध्ये थंड झालं. पण रेखाला मात्र हा धोका तिच्या पार अगदी काळजाला लागला. आपण ज्याच्यावरती प्रेम केलं तो आपल्याला टाईमपास समजत होता, आपण या लोकांचे टाईमपास बनलोय का, ही बाब तिच्या जिव्हारी लागली होती. पण हे तर काहीच नाही, भविष्यामध्ये अजून फार मोठे घात, आघात आणि विश्वासघात होणार होते. आता या सगळ्या मोहजालातून रेखा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, पण यावेळेस तिची मैत्री झाली विनोद मेहरा यांच्याबरोबर. आता बघा, जितेंद्रकडून तिचं हृदय तुटलेलं होतं. या तुटलेल्या हृदयाला जोडायचं काम विनोद मेहरा यांनी केलं होतं. ते अत्यंत चांगले कलाकार होते, त्या पद्धतीने अत्यंत चांगले माणूस म्हणून पण होते. आता रेखा आणि विनोद मेहरा यांच्यामध्ये नवं नातं निर्माण झालं. मग त्यांच्यामध्ये सुद्धा वेटिंग, मीटिंग, सेटिंग, फिटिंग, चिटिंग, बॅटिंग आणि मग टिंग 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 चालू झालं होतं. आता हे प्रेमसंबंध इतके वाढले की रेखानं एकदा एका पत्रकाराला सांगितलं होतं की तिच्या वाढदिवशी, म्हणजे तिचा वाढदिवस होता त्या दिवशी सकाळी विनोद मेहरा तिच्या बेडरूममध्ये आले आणि तिला किस करून निघून गेले. आता अशा प्रकारचं प्रेम तिनं सार्वजनिकरित्या व्यक्त केलेलं होतं. आता दोघंही एकमेकांवर प्रेम करत होते. खरं म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर खरंच मनापासून प्रेम होतं. पण या दोघांच्याही प्रेमामध्ये खलनायिका होती विनोद मेहरा यांच्या मातोश्री कमला मेहरा. आता कमला मेहरा यांचं स्पष्ट मत होतं, रेखा ही लग्न करण्यासारखी नाही, ती संसार करू शकत नाही. तिच्याबद्दल पेपरामध्ये काहीही छापून येतं, ती कशाही पद्धतीचे फोटो काढते, ती किती चावड बोलते, ती कोणाची भिडभाड ठेवत नाही, ती कोणाबरोबरही संसार करू शकत नाही. उलट तिच्याबरोबर जो संसार करेल तो बर्बाद होईल. त्यामुळे कमला मेहरा यांचा त्या रेखाच्या म्हणजे ह्याच्या लग्नाला विरोध होता. आता आपल्या आईचा आपल्या लग्नाला विरोध आहे, पण जर समजा आपण लग्न केलं आणि लग्न करून आई तुझा आशीर्वाद म्हणून तिच्याकडे गेलो तर ती सगळं विसरून जाईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल असं विनोद मेहरा यांना वाटलं. त्यानंतर मग त्यांनी प्लॅन केला. अगोदर रेखा यांच्याबरोबर लग्न झालं आणि मग आईचा आशीर्वाद घ्यायला ते घरी गेले. आता यावेळेस ती जी आई होती, ती जी सासू होती, त्या सासूने आणि तिने रेखाला बघितलं, ह्यांचं लग्न झालं आहे, तिला कळलं. तिला इतका राग आला, तिनं रेखाला दनादन शिव्या द्यायला सुरुवात केली. अत्यंत घाणेरडे अपशब्द वापरले आणि चप्पल काढून ती रेखाला मारायला धावली होती. तर अशा पद्धतीनं हिचं झालेलं पहिलं लग्न, रेखा यांचं जे पहिलं लग्न होतं त्या पहिल्या लग्नाचा तमाशा झाला आणि नंतर दोघंही वेगळे झाले. अशा प्रकारे रेखाचं दुसरं प्रेम आणि पहिलं लग्न हे सुद्धा असफल झालं होतं. आता एका बाजूला लग्न आणि प्रेम याच्यामध्ये रेखा असफल होत होती, पण त्याच काळामध्ये रेखा यांचे डझनभर चित्रपट रिलीज होत होते, चित्रपट चालू होते आणि आता रेखाच्या जीवनामध्ये एक खलनायक जीवन यांचा मुलगा, त्यांचं नाव आहे किरण. तर किरण कुमार हे त्यांच्या जीवनामध्ये आलेले होते. आता किरण कुमार कोण होते तर योगिता बाली ह्या अभिनेत्री आहेत, त्या अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड होते किरण कुमार आणि योगिता ही रेखाची जवळची मैत्रीण होती. आता या काळामध्ये रेखा आणि किरण यांच्यामध्ये प्रेम प्रकरण चालू झालं. म्हणजे रेखाचं प्रेम तिच्या मैत्रिणीच्या प्रियकराबरोबर ते सुरू झालं आणि मग पुन्हा वेटिंग, मीटिंग, सेटिंग, फिटिंग, चिटिंग, बॅटिंग आणि मग टिंग 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 सुरू झालं होतं. आता हे सगळं किरण यांच्या वडिलांच्या कानावरती गेलं. आता रेखाचा परिवार, तिचं वागणं, तिचं बोलणं, तिच्या अनेक लोकांबरोबर असणारे संबंध, यामुळे रेखा ही लग्न करण्यायोग्य नाही असं त्या वडिलांना वाटत होतं आणि त्यांनी या लग्नाला विरोध केला होता आणि हे लग्न होऊन दिलं नाही. आता या सगळ्या काळामध्ये रेखा नको तितकी बदनाम झाली होती आणि ही बदनामी तिनं स्वतःच ओढून घेतली होती. आता या काळात रेखा ही एकमेव अशी अभिनेत्री होती जी लैंगिक विषयावरती मीडियामध्ये बोलत होती आणि प्रसिद्धी मिळवत होती.
शिवाय आपली प्रेम प्रकरणं, आपले संबंध या गोष्टी ती खुलेआम बोलायची आणि त्यामुळे तिच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो होता तो बदलत होता. आता याचमुळे जितेंद्रनं तिला टाईमपास समजलं होतं. विनोद मेहराचे जे आई आहेत त्यांनी विरोध केला होता. किरण कुमार यांच्या वडिलांनी विरोध केला होता. अशा प्रकारे तिच्या जीवनामध्ये प्रेम उरलेलं नव्हतं. होता तो केवळ व्यवहार. आता यानंतर रेखा ज्या आहेत त्यांनी आता त्यांचे चांगले चित्रपट चालले, चांगला पैसा म्हणजे चित्रपटातनं चांगला पैसा मिळाला. त्यानंतर त्यांनी जुहू बीच आहे त्या ठिकाणी एक फ्लॅट घेतला. आता त्या ठिकाणी राहायला गेल्या. आता ही जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये जया भादुरीसुद्धा राहत होत्या. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्यामध्ये सुद्धा प्रेम प्रकरण चाललं होतं. आणि मग कधीकधी असं व्हायचं की रेखा, जया आणि अमिताभ हे एकत्र फिरायला जायचे. रेखा ज्या आहेत त्या म्हणजे जयाला आपली मोठी बहीण मानायच्या आणि जया रेखाला आपली लहान बहीण मानायच्या आणि बहिणीप्रमाणे यांचे व्यवहार चालू असायचे. तारीख आहे 3 जून 1973. या दिवशी जया आणि अमिताभ यांचं लग्न झालं. एका बाजूला अमिताभ यांच्या संसाराला सुरुवात झाली, दुसऱ्या बाजूला रेखाला चित्रपट मिळत होते पण त्याचा जास्त फायदा होत नव्हता. यातच रेखा गंभीर अभिनेत्री नव्हत्या, सेटवरती वेळेवर जात नव्हत्या, मनाप्रमाणे वागत होत्या, अचानक गायब होत होत्या. अशा प्रकारे रेखा यांच्याकडून होत होतं. पण रेखा यांना चित्रपट मिळत होते. याचं कारण काय होतं तर बाकीच्या अभिनेत्रींच्या तुलनेमध्ये रेखा यांचं मानधन कमी होतं, त्यांचा अभिनय सशक्त होता आणि काही कॅरेक्टरची डिमांड असते त्या पद्धतीचा रेखा यांचा चेहरा होता. त्याचबरोबर ती रेखा बोल्ड होत्या, बिनधास्त होत्या आणि रेखा यांचा चाहता वर्ग जो होता त्या चाहत्या वर्गांमुळे त्यांनी कितीही नखरे केले तरीसुद्धा निर्माते आणि दिग्दर्शक त्यांना सहन करत होते. रेखा यांना चित्रपटामध्ये घेण्यासाठी अजूनही काही वेगवेगळी कारणं होती पण यामुळे चित्रपट चालू किंवा न चालू पण रेखा यांची चलती होती. पण अभिनेत्री म्हणून रेखा यांना स्वतःला सिद्ध करायचं होतं. पण लवकरच ती संधीसुद्धा चालून आली होती. चित्रपट होता दो अंजाने. आता या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये होते, महत्त्वाच्या भूमिकेमध्ये होते आणि खलनायकाच्या भूमिकेमध्ये होते प्रेम चोपडा. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दुलाल गुहा. आता यांना एक सशक्त अभिनेत्री पाहिजे होती आणि त्यांनी शर्मिला टागोर यांना विचारलं, त्यांनी नकार दिला. मुमताज यांना विचारलं, त्यांनीही चित्रपटात काम करायला नकार दिला. आता यांनी नकार का दिला कारण याच्यामध्ये त्या नायिकेची भूमिका निगेटिव्ह होती. याच्यामधली नायिका ही अत्यंत स्वार्थी आहे. तिचं लग्न एका सामान्य तरुणाबरोबरती होतं, पण तिची जवळीक एका श्रीमंत व्यक्तीबरोबर होते आणि मग ते दोघं मिळून पतीला मारण्याचा प्लॅन करतात आणि यामध्ये त्या बायकोची भूमिका करायची होती आणि हे करायला कोणतीही अभिनेत्री तयार नव्हती. यावेळेस दिग्दर्शकांच्या समोर नाव आलं रेखा आणि रेखा यांनी ही भूमिका केली. रेखा यांच्याबरोबर ती अमिताभ बच्चन आणि रेखा आणि अमिताभ बच्चन लक्षात घ्या हे दोघं जण जे आहेत ना ते एकदम विरुद्ध टोकं होती एकमेकांची. म्हणजे रेखा यांचे चित्रपट आले होते धर्मात्मा, धर्मकर्म, जोरो, दफा अशा पद्धतीचे असंख्य चित्रपट आले, चित्रपट गेले. चित्रपट सी ग्रेडचे होते किंवा काही चित्रपट अत्यंत चांगले होते पण त्या चित्रपटामध्ये रेखा यांची भूमिका नगण्य होती. कुठेतरी आपलं बाहुलीसारखं डान्स करायचं किंवा तो जो नायक आहे त्या नायकाच्या पुढं मागे फिरायचं अशा पद्धतीची भूमिका होती. पण त्याच्या उलट अमिताभ बच्चन हे सुपरस्टार होते. त्यांचा दीवार, जंजीर यांसारखे चित्रपट सुपरहिट ठरलेले होते आणि रेखा ज्या आहेत त्या अत्यंत वादग्रस्त अशा पद्धतीने बोलत होत्या आणि त्यांचं प्रेम प्रकरण आणि त्यांचे संबंध आणि याच्यामुळे त्या प्रसिद्धी मिळवत होत्या. पण अमिताभ बच्चन यांचं जे काम आहे, यांचा जो अभिनय आहे त्यावरती ते ओळखले जात होते. आता रेखा या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा गंभीर नव्हत्या. उलट अमिताभ बच्चन जे आहेत त्यांचा स्वभाव असा होता की ते कधीही वेळेवरती म्हणजे अमिताभ बच्चन कधीही सेटवरती उशिरा आले नाही आहेत आणि रेखाजी ज्या आहेत त्या कधीही वेळेवरती येत नसायच्या. आता ही रेखांबद्दल आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा लौकिक होता. आता अमिताभ जे आहेत त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट करायचे पण रेखा मात्र त्यासाठी अडून बसायच्या. अशा पद्धतीचे असंख्य किस्से आहेत. तर असे दोन कलाकार ते एकत्र काम करत होते. शूटिंगला सुरुवात झाली. रेखा घाबरल्या होत्या कारण एका महान अभिनेत्याच्या समोर आपल्याला काम करायचं होतं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण रेखा ज्या आहेत त्या सेटवरती कधीही उशिरा आलेल्या नाहीत. त्यांनी कधीही कोणाला त्रास दिला नाही. अत्यंत गंभीरपणे त्यांनी आपली भूमिका केली आणि हा सगळा प्रभाव होता अमिताभ बच्चन यांचा.
आता रेखाजींमध्ये या शूटिंगच्या दरम्यान आमूलाग्र बदल झालेला होता आणि त्यांचा जो चित्रपट आहे तो अत्यंत चांगला चालला आणि यावेळेस पहिल्यांदा मीडियामध्ये रेखाजींच्या अभिनयाची तारीफ झालेली होती. पहिल्यांदा त्यांच्या बोल्ड व्यक्तिमत्वापेक्षा ॲक्टिंगवरती बोललं गेलं होतं आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एक चिरतरुण अभिनेत्री मिळालेली होती आणि या चित्रपटापासून रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरची सुद्धा चर्चा सुरू झाली होती आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे अशा पद्धतीनं रेखा सतत बोलत असायच्या. आता यावरती मीडियामध्ये छापून यायचं आणि यामुळे मीडियावाल्यांना सुद्धा एक नवा विषय मिळालेला होता आणि कित्येक वर्ष हा विषय मीडियावाले चघळतायत आणि याच भांडवलावरती या दोघांनीही प्रसिद्धी मिळवली होती आणि त्याचा फायदा करून घेतलेला होता. पण रेखा ज्या आहेत त्या आता अतिशय गंभीरपणे अभिनयाकडे पाहायला लागल्या होत्या आणि कामाकडे पाहत होत्या. अशा पद्धतीने त्यांची कामाची सुरुवात होती. बघा, त्यांनी आता हिंदी, इंग्रजी, उर्दू या भाषा चांगल्या पद्धतीनं शिकून घेतल्या. योग करायला सुरुवात केली, व्यायाम करायला सुरुवात केली, डाएट करायला सुरुवात केली, केमिकल वापरणं बंद केलं, घरगुती फेस पॅक आणि घरगुती केस पॅक अशा पद्धतीने वापरायला सुरुवात केली. बाहेरच्या खाण्यापेक्षा घरगुती आणि सात्विक जेवण त्यांनी सुरू केलं. त्याचबरोबर ती स्वतःच्या लुकवरती, मेकअपवरती सुद्धा त्या लक्ष द्यायच्या. त्याचबरोबर रेखा ज्या आहेत त्या लंडनला गेल्या, त्या ठिकाणी मेकअपचा त्यांनी कोर्स केला आणि रेखा या उत्तम मेकअपमन बनलेल्या होत्या. त्याचबरोबर ती मीना कुमारी गेल्यानंतर त्यांचे मेकअपमन होते रामदादा, यांनासुद्धा यांनी स्वतःच्याबरोबर ठेवलं होतं. तर अशा प्रकारे रेखा यांच्यामध्ये बदल होत होते. आता हे सगळं चालू होतं. याच सुमारास रेखा आणि अमिताभ यांची जोडीसुद्धा सुपरहिट ठरली होती आणि पुढं त्यांनी प्रकाश मेहरा यांचा पसीना, ऋषिकेश मुखर्जी यांचा आलाप, इमान धरम या चित्रपटाचे शूटिंग पण यांचं चाललेलं होतं. आता दुसरीकडे रेखा यांचे चित्रपट राम भरोसे, कच्चा चोर, एक ही रास्ता, परमात्मा अशा पद्धतीचे एकामागून एक चित्रपट प्रदर्शित होत होते. चित्रपटाचा रतिक सुरू झालेला होता आणि याच सुमारास गुलजार यांचा घर हा चित्रपट आला. आता या चित्रपटामध्ये रेखा आणि विनोद मेहरा कोण? आठवा, प्रेम, पहिलं प्रेम, आपलं पहिलं लग्न, ती म्हातारी चप्पल घेऊन धावली वगैरे वगैरे, ते विनोद मेहरा. तर विनोद मेहरा या चित्रपटामध्ये होते रेखा यांच्याबरोबर ते. आणि या चित्रपटात रेखा यांनी या घर चित्रपटामध्ये एका रेप पीडितेचं काम केलं होतं आणि यातून जगाला असं समजलं की रेखा ही किती प्रतिभावान अशी अभिनेत्री आहे आणि त्यांनी प्रत्येक म्हणजे जो प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकाच्या हृदयामध्ये, काळजामध्ये घर बनवलेलं होतं आणि त्यांनी या आपल्या अभिनयानं दाखवून दिलेलं होतं. आता मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट आलेला होता. त्या चित्रपटामधील झोहराबाई बनून अभिनय, नृत्य आणि अदाकारीनं आपण सिकंदर आहोत हे रेखाजींनी रसिकांच्या मनावर ठसवलेलं होतं. एका बाजूला हे यश मिळत होतं, दुसऱ्या बाजूला अनेक अभिनेत्यांशी त्यांचे नाव जोडलेलं जात होतं. उदाहरणार्थ सुनील दत्त हे सुद्धा नाव होतं. त्याचबरोबर ती त्यांचा मुलगा संजय दत्त म्हणजे बाप लेकांचं नाव रेखाबरोबर जोडलं जात होतं. अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं प्रकरण तर जगजाहीर होतंच आणि यामुळे जया आणि अमिताभ यांच्यामध्ये वाद झाले होते आणि आता इथून पुढे तिच्याबरोबर ती काम करणार नाही असं अमिताभ यांनी आपल्या पत्नीला जयाला सांगितलेलं होतं. पण रेखा जी आहे ती मात्र अमिताभ यांची पाठ सोडत नव्हती आणि ती प्रत्येक मुलाखतीमध्ये आमचे हे सुपरस्टार या नावानं ती काही ना काहीतरी बोलायची आणि प्रसिद्धी मिळत होती. पण आता रेखाशी अमिताभ यांचा वाद झाला आणि त्यांची कट्टी झालेली होती. तारीख आहे 22 जानेवारी 1980. आता या दिवशी चिंटूजी म्हणजेच ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाची पार्टी होती. आता RK स्टुडिओ मस्तपैकी अगदी सजलेला होता. सगळे सेलिब्रिटी या ठिकाणी आले होते. आता यावेळेस अमिताभ बच्चन जी आहेत त्यांचाही परिवार आला होता. याच्यामध्ये अमिताभजी, जयाजी, हरिवंश रायजी आणि तेजी बच्चन हे सगळी मंडळी आली होती. पार्टी रंगात आली होती. आता यावेळेस रेखाजी आल्या. पांढरी साडी घातलेली, कपाळाला टिकली लावलेली आणि डोक्यामध्ये सिंदूर होता. आता जो सिंदूर फक्त पतीसाठी लावला जातो, पण अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आल्या, अशा अवतारामध्ये त्या आल्या. आता रेखाजी आल्या. सगळ्यांचं लक्ष त्या रेखाजी यांच्याकडे होतं. सगळ्यांनी त्यांना हाय हॅलो वगैरे केलं. आता आपण सगळ्यात वेगळं दिसतोय हे त्यांना जाणवत होतं आणि सगळ्यांनी आपल्याकडे बघितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्या बरोबर मध्यभागी गेल्या आणि त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. आता यावेळेस सगळ्यांची नजर त्यांच्यावरती होती, पण त्यांची नजर अमिताभ बच्चन यांच्यावरती होती आणि अमिताभ बच्चन यांच्या कुठल्या तरी शूटिंगमध्ये त्यांच्या हाताला काहीतरी लागलेलं होतं. त्यांना जखम झाली होती, त्यावरती काहीतरी पट्टी लावलेली होती. आता यावेळेस रेखा यांनी पाहिलं आणि रेखा यांच्याबरोबर ती असणाऱ्या डॉक्टर स्नेहलता पांडे ह्या होत्या. आता या स्नेहलता पांडे कोण आहेत तर रेखा यांना एरोबिक्स त्या शिकवत होत्या. त्याचबरोबर रेखा यांचं जेवण, त्यांचं डाएट याच्याकडे त्या लक्ष द्यायच्या आणि या चंकी पांडे यांच्या आई होत्या. तर या रेखा यांच्याकडे काम करत होत्या
आता या दोघी मिळून मग अमिताभ बच्चन यांच्या जवळ गेल्या आणि काही वेळ त्यांच्यामध्ये बोलणं झालं आणि आता सगळे लोक त्यांच्याकडे पाहत होते, पण रेखा बिनधास्त होत्या. कोण काय म्हणाल, आपल्याला कोण काय बोलल याच्याशी त्यांनी कधी विचार केला नाही, पर्वा केली नाही आणि यानंतर त्या पार्टीमधून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये रेखा यांचे कारनामे छापून आले होते आणि त्यांच्याच बातम्या सगळीकडे होत्या. प्रसिद्धी कशी मिळवायची हे त्यांना चांगलं कळलेलं होतं. आता रेखा यांचं काही पाळीव पत्रकारसुद्धा होते आणि ते पाळीव पत्रकार मग रेखा यांच्या बातम्या ज्या आहेत त्या तिखटमीठ लावून छापायचे. साल आहे 1980. आता या सुमारास रेखा ज्या आहेत त्या यशाच्या शिखरावरती होत्या. जुदाई, मांग भरो सजना, एक ही भूल, बसेरा हे जे चित्रपट आहेत ते 1980-81च्या सालामध्ये प्रचंड चाललेले होते. रेखा सुपरस्टार झालेल्या होत्या. बघा, कुठे 14 वर्षाची अत्याचार सहन करणारी मजबूर असणारी भानुरेखा आणि कुठं सुपरस्टार बोल्ड आणि बिनधास्त अशा पद्धतीच्या रेखा. आता या रेखासाठी ह्या म्हणजे रेखा जरी अशा असल्या तरी यांच्यासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं. त्यांचं नाव आहे ऋषिकेश मुखर्जी. आता ऋषिदा जी आहेत ते रेखाला चिन्ना पुन्नू म्हणायचे, म्हणजे चिन्ना पुन्नू म्हणजे सगळ्यात लहान मुलगी, सगळ्यात लाडाची मुलगी असं काहीतरी. तर रेखा या ऋषिदांसाठी त्यांच्या मुलीप्रमाणे होत्या आणि या ऋषिदांनी एकदा एका चित्रपटाची घोषणा केली खूबसूरत. त्याच्यामध्ये यांना बोलवण्यात आलं आणि सांगितलं हा चित्रपट हा लो बजेट आहे, याच्यामध्ये मानधन अत्यंत कमी मिळणार आहे आणि कपडेसुद्धा तुम्हालाच आणायला लागणार आहेत. आणि रेखांनी ते ऐकलं. त्या सुपरस्टार होत्या. त्या ठिकाणी सगळे चित्रपट त्यांचे सुपरडुपर हिट होत होते. त्या काळामध्ये त्यांनी हा चित्रपट केला आणि हा सुद्धा हिट झालेला होता. 1981 सालचा बेस्ट ॲक्ट्रेसचा जो अवॉर्ड आहे, फिल्मफेअरचा अवॉर्ड, हा रेखा यांना मिळाला होता आणि बेस्ट चित्रपट म्हणून सुद्धा हा चित्रपट बेस्ट ठरलेला होता. आणि आता रेखा यांच्या नावावरती हिट चित्रपट व्हायला लागले, म्हणजे त्यांच्या नावानं चित्रपट हिट व्हायला लागले होते. साल आहे 1981. या साली सावन कुमार यांचा साजन की सहेली हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता याच्यामध्ये नूतन आणि राजेंद्र कुमार हे दोघंही काम करत होते, पण त्यांचा दोघांचाही काळ पडता होता. याच्यामध्ये रेखा होत्या, त्यामुळे या चित्रपटाला फायदा झाला आणि तो चित्रपटसुद्धा सुपरहिट झालेला होता. सिलसिला हा चित्रपट होता, याचंसुद्धा असंच होतं. या चित्रपटामध्ये रेखा आणि अमिताभ यांच्याबरोबर जया बच्चनसुद्धा भूमिकेमध्ये होत्या. जे रिअल लाईफमध्ये घडत होतं तेच पडद्यावरती दाखवलं जात होतं, पण दुर्दैवाने हा चित्रपट दणकून आपटलेला होता. पण याही काळामध्ये रेखा आणि अमिताभ यांच्याबद्दलच्या बातम्या छापून येत होत्या. पण एक दुर्घटना घडली. कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अमिताभजी जखमी झाले होते आणि त्यावेळेस त्यांच्या पत्नी जया यांनी जी सेवा केली, नवसायास केले, मंदिर दर्गा जे काय असेल त्या सगळीकडे जाऊन आल्या. आता या काळामध्ये बायको काय असते, ती काय करू शकते हे जगानं पाहिलं होतं. आणि शिवाय पती आणि पत्नी यांच्यामधलं प्रेम हे यावेळेस वाढलेलं होतं आणि त्या काळामध्ये अमिताभ यांना भेटायला रेखा यांना परवानगी नव्हती. तरीसुद्धा एकदा रेखा हट्टाने भेटायला आलेल्या होत्या, पण इकडं अमिताभ मृत्यूच्या दाढेमध्ये होते, दवाखान्यामध्ये होते आणि पत्नी जी आहे तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. ती सतत रडत होती, नवऱ्याची काळजी करत होती, त्यासाठी देवधर्म करत होती, त्याच्यासाठी दवापाना करत होती, रात्रंदिवस जागत होती. पण दुसऱ्या बाजूला रेखा यांच्या उमराव जान या चित्रपटाचा प्रीमियर होता, म्हणजे तो आयोजित करण्यात आला होता आणि यासाठी रेखा यांनी सगळ्यांना स्वतः आमंत्रण दिलं होतं. आता उमराव जान जो चित्रपट आहे, या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे रेखा यांच्यावरती प्रचंड टीका करण्यात आली होती. एका बाजूला अमिताभ मरणाच्या दारात असताना तुम्ही अशा पद्धतीनं प्रीमियर वगैरे करता आहात. पण ज्यावेळेस हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळेस उमराव जान हा सुपर डुपर हिट चित्रपट ठरलेला होता आणि या चित्रपटाने रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. त्याचबरोबर ती कला दिग्दर्शक मंजूर, संगीत खय्याम आणि गायिका आशा भोसले यांनासुद्धा पुरस्कार मिळाले होते. आता रेखा यांची प्रतिभा आणि प्रतिमा ही उमराव जानमुळे सुधारलेली होती, उजळलेली होती. रेखा यांनी काही वेगळ्या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं होतं. त्याच्यामधला एक चित्रपट होता उत्सव. आता उत्सव हा शशी कपूर यांचा चित्रपट होता. गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शन केलं होतं. याच्यामध्ये रेखा यांच्याबरोबर ती शेखर सुमन यांची भूमिका होती. अत्यंत बोल्ड अशा पद्धतीचा हा चित्रपट होता. 26 सप्टेंबर 1985 या दिवशी हा रिलीज झाला आणि दणकन आपटला.
शशी कपूर हे 1.5 कोटीला झोपले होते. रेखा यांनी कामसूत्र या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं होतं, भूमिका केलेली होती. आता एका बाजूला रेखा यांना व्यावसायिक यश मिळत होतं, तर दुसऱ्या बाजूला त्यांची नावं विविध लोकांबरोबर ती जोडली जात होती. याच्यामध्ये अजून नावं ॲड झाली. शैलेश सिंह, कमल हसन, राजीव कुमार, संजय दत्त, राज बब्बर यांचाही याच्यामध्ये समावेश होतो. पण आता रेखा यांच्या जीवनामध्ये एक असं वादळ येणार होतं, ज्यामुळे रेखांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. पण याच्यातनंही रेखा कशा सावरल्या तेही आपण पाहणार आहोत. तर रेखा ज्या गोष्टीची इतक्या वर्ष वाट बघत होते ती गोष्टसुद्धा होणार होती. मुकेश अग्रवाल म्हणजे दिल्लीमधील एक उद्योगपती आहेत मुकेश अग्रवाल म्हणजे होते. तर त्यांच्याबरोबर रेखा यांची मैत्री होती आणि 4 मार्च 1990 या दिवशी या दोघांनी लग्न केलं. रेखा यांचं स्वप्न पूर्ण झालं, पण 3च महिन्यामध्ये त्यांचं आणि त्यांच्या पतीचा वाद व्हायला लागला होता आणि दोघं वेगळे राहायला लागले होते. आणि लग्नाच्या 5-6 महिन्यातच त्या पतीनं रेखाच्या ओढणीनं फाशी घेतली आणि आत्महत्या केली. आता यावेळेस रेखा यांना जबाबदार धरलं गेलं. मुकेश यांच्या घरच्यांनी रेखावरती भयंकर आरोप केले होते. रेखा यांची सेक्रेटरी फरजाना हिच्याशी रेखा यांची जवळीक आहे आणि ती सांगेल तेवढंच रेखा करतात. यांच्यामध्ये पती पत्नीप्रमाणे नातं आहे असंही त्या घरच्यांनी म्हटलं होतं. आता खरं तर हा फार मोठा विषय आहे, रेखा यांचं लग्न आणि त्यांच्या पतीनं आत्महत्या का केली, कशा पद्धतीने. जर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगितलं तर मी ह्या विषयावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेल, त्यांचं लग्न आणि ह्या लग्नाचा सगळा जो गोंधळ झाला त्या विषयावरती. तर ते आपण नंतर बघूया मग. पण आता हे लग्न झालं आणि त्यानंतर 3 महिन्यातच ते वेगळे राहायला लागले आणि नंतर पतीनं आत्महत्या केली. पण आता या सगळ्यांमुळे रेखा ज्या आहेत त्या कोलमडून गेल्या होत्या आणि आता त्यांचं करिअर संपणार असं प्रत्येकाला वाटत होतं. पण त्यानंतर वर्षभराच्या आतच फूल बने अंगारे या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा यशस्वी पुनरागमन केलं होतं आणि हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरलेला होता. आता या सुमारास रेखा यांच्या मातोश्री पुष्पवल्ली ज्या आहेत त्यांचं निधन झालं होतं. दुसऱ्या बाजूला रेखा यांच्यावरती प्रेम करणारी आई हे जग सोडून गेली आणि ज्या वडिलांनी कधीही त्यांना मदत केली नाही, आपली मुलगी मानायलासुद्धा नकार दिला होता, त्याच मुलीनं आपल्या बापाला जीवनगौरव पुरस्कार दिला होता आणि त्यावेळेस मग त्यांनी आपली मुलगी म्हणून रेखाचा उल्लेख केलेला होता. आता रेखा यांची एक बहीण, त्यांचं नाव धनलक्ष्मी आणि त्यांचे पती अभिनेते तेज सप्रू आहेत. आणि रेखा या मीडिया पर्सन आहेत. मीडियाला काय हवं हे त्यांना चांगलं समजतं आणि त्या दर महिन्याला आपले वेगवेगळ्या अँगलने फोटोशूट करतात. आता त्यांचे काही किसिंगचे फोटोसुद्धा मध्ये व्हायरल झाले होते आणि काजोल यांच्याबरोबरची सुद्धा बोल्ड फोटो चर्चेमध्ये आलेला होता. अक्षय कुमार यांच्याबरोबरही रेखा यांनी काम केलं होतं आणि अक्षय कुमार यांच्याबरोबरसुद्धा रेखा यांचं नाव जोडलेलं होतं. आणि त्यातच खिलाडियो का खिलाडी याच्यासाठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस म्हणून फिल्मफेअरचा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. 2002मध्ये त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. रेखा यांना राज्यसभेचं सदस्यत्वसुद्धा मिळालेलं होतं आणि त्यावेळेस जया बच्चनसुद्धा राज्यसभेमध्ये होत्या आणि जया यांचं सीट होतं 91 आणि रेखा यांचं सीट होतं 99. यावेळेस जया यांनी आपली सीट बदलून मागितली आणि त्यांनी 143 ही सीट मागितली, जेणेकरून त्यांना रेखा दिसणार नाही. म्हणजे वयाच्या उत्तरार्धामध्ये सुद्धा दोघीमधला वाद कमी झालेला नव्हता. आता या वयातसुद्धा रेखा यांनी लज्जा, भूत, क्रिश यांसारखे चित्रपट केलेले होते, त्यात भूमिका केलेली होती. आणि आता रेखा या चरित्र अभिनेत्री आहेत. मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्या दिसतात. त्यांच्या हस्ते मुख्य पुरस्कारच दिला जातो, म्हणजे मुख्य अभिनेता अभिनेत्री असेच मोठमोठे पुरस्कार त्यांच्या हस्ते दिले जातात. आणि सध्या त्या करोडच्या घरात राहतात. त्यांच्याबरोबर ती फरजाना ही त्यांची सहकारी राहते. 2010 साली रेखा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेखा यांना डबिंगची आवड आहे आणि त्यामुळे त्यांनी नीतू सिंग, स्मिता पाटील यांच्या चित्रपटांसाठी डबिंग केलेलं होतं. खूप सुरतमध्ये त्यांनी गाणं गायलेलं होतं. आणि सध्या रेखा या 70च्या आसपास आहेत, पण त्यांचं सौंदर्य जसंच्या तसं टिकून आहे. आजही त्या पहाटे उठतात, व्यायाम करतात, प्राणायाम करतात, ध्यानधारणा करतात, आयुर्वेदिक आणि घरगुती प्रोडक्ट वापरतात, घरचं जेवण करतात, डाएट पाळतात, संध्याकाळी 7च्या सुमारास ते हलकं जेवण करतात आणि सकाळी लवकर उठतात आणि त्यामुळे त्या चिरतरुण वाटतात. तर अशा आहेत रेखा आणि त्यांची ही जीवनगाथा. आता ही मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, ते मुद्दे कदाचित राहिले असतील. जर तुम्हाला वाटलं की कोणता मुद्दा राहिला आहे तर त्या विषयावरती पण आपण नंतर बोलूया. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.